नमस्कार. MHT-CET अंतर्गत PCB आणि PCM या ग्रुपचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि येत्या काही दिवसांमध्ये जी कॅक प्रोसेस आहे ती सुरू होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे डॉक्युमेंट कोणकोणते आवश्यक आहेत, यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरी असेल किंवा ओपन कॅटेगरी असेल तर यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत, तर आजच्याच व्हिडिओमध्ये या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच MHT-CET स्कोर कार्ड 2024 किंवा JEE स्कोर कार्ड दोघांपैकी एक स्कोर कार्ड लागेल. दोन्ही असेल तरी चालणार आहे. त्यानंतर SSC मार्कशीट, 10वीचं मार्कशीट, त्यानंतर 12वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट देखील दोन्ही लागणार आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये जर अदर बोर्डचे जर विद्यार्थी असतील, CBSE असतील किंवा स्टेट बोर्ड असतील तर दोन्हीही तुम्हाला लागणार आहे. जर इतर बोर्डाचे विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांना बोर्ड चेंजचं मायग्रेशन सर्टिफिकेट देखील लागतं. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट दोघांपैकी एक तुम्ही सर्टिफिकेट सादर करू शकता. त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट, तर लक्षात घ्या, अदर दॅन महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टुडंट, त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सोडून इतर CBSE ICSE जर बोर्डचे विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट देखील लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र, तर यामध्ये डोमासाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट यापैकी एक तुम्हाला जोडावं लागेल. यानंतर इन्कम सर्टिफिकेट, ओपन कॅटेगरी अंतर्गत EWS मध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर EWS प्रमाणपत्र आणि इन्कम सर्टिफिकेट देखील तुम्हाला सादर करावे लागेल. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट ऑनलाईन CET पोर्टलवरती अपलोड करावं लागत नाही आहे, परंतु ॲडमिशन करता जर गॅप घेतला असेल तर देखील गॅप सर्टिफिकेट लागेल. यानंतर ओळखीचा पुरावा, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर फोटो आणि सही, तर ही कागदपत्र ओपन कॅटेगरीसाठी लागणार आहे. तर रिझर्व्ह कॅटेगरी करता MHT-CET स्कोर कार्ड लागणार आहे. त्यानंतर JEE स्कोर कार्ड देखील असेल ते देखील चालणार आहे. त्यानंतर 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, तर लक्षात घ्या 10वी आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्ही देखील लागणार आहे. तर यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड असतील किंवा इतर बोर्डाचे विद्यार्थी असतील त्यांना देखील लागणार आहे. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट दोघांपैकी एक सर्टिफिकेट जोडायचं आहे. त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सोडून इतर बोर्डाचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना स्थलांतराचे म्हणजेच मायग्रेशन सर्टिफिकेट सादर करावे लागेल. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट जर नसेल तर बर्थ सर्टिफिकेट देखील अप्लाय करू शकता. दोघांपैकी एक सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरी अंतर कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देखील लागणार आहे. तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पावती देखील अपलोड करू शकता, परंतु अंतिम प्रवेशापर्यंत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक आहे. जे विद्यार्थी आर्थिक व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र येथे तुम्हाला सादर करावे लागणार आहे. तर यामध्ये पाहू शकता की नॉन क्रिमिनल SC ST कॅटेगरी यासाठी नसणारे इतर राखीव प्रवर्गाकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. त्यानंतर पालकांचे उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला स्कॉलरशिपसाठी उपलब्ध करून द्यावा लागेल. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट ऑनलाईन फॉर्ममध्ये अपलोड करावं लागत नाही, परंतु कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतेवेळी गॅप सर्टिफिकेट जर गॅप घेतला असेल तर लागणार आहे. त्यानंतर फोटोकॉपी ऑफ आधार कार्ड, ओळखीचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्ही घेऊ शकता. नंतर फोटो आणि सही, तुमचा फोटो आणि सही तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्यासोबत असली पाहिजेत आणि लवकरच जी कॅप प्रोसेस आहे ती सुरू होईल. प्रोसेस सुरू झाल्यानंतर या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.